खरं तर आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे एक माझं महत्त्वाचं येणं बाकी होतं, जे मला यायचंच होतं कसंही करून. सकाळी आम्ही सावरपाडा शेंद्रीपाडा इथे गेलो, कारण तिथे काही दिवसांपूर्वी काही माध्यमातून मला कळलेलं की तिथे ज्या आदिवासी महिला आहेत त्या जसं ओलांडून जातात, तिथे ते बांबूचं लाकूडचं एक हे होतं, ब्रिजवरनं तिथून चालत जायच्या. एकदमच कठीण परिस्थितीत ते हंड घेऊन जायचे डोक्यावर, आणि मला वाटतं की ते बदलायला पाहिजे होतं. जसं मी ते चित्र बघितलं, मला मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी देखील सांगितलं. आमचे काही शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईतून आणि इकडचे तिथे गेले. आपण 2 दिवसात तो पूल बांधून दिला, आणि पूल बांधल्यानंतर मी आपले जे मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब त्यांच्याशी चर्चा केली. आपण आत्ता प्रमा दिली, टेंडर निघालेलं आहे, आणि मला वाटतं पुढच्या 3 महिन्यात त्या 13 पाड्यांमध्ये आपण घरोघरी नळाचं पाणी देऊ शकू. मला वाटतं ते एक मोठं काम होईल. महाराष्ट्रात कितीतरी अशा अजूनही काही पाडे असतील, गावं असतील, जिथे आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून जे आमच्या समोर येत असतं, आम्ही जे काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ऐकत असतो, प्रशासनाच्या माध्यमातून ऐकत असतो, आम्ही छोटंसं आमचं जे काही कर्तव्य ते बजावण्याचं काम करत असतो. मला वाटतं आज तिथे जाणं माझं गरजेचं होतं, स्वतःसाठी, त्यांच्यासाठी नाही. त्यांचे आशीर्वाद घ्यायला आणि अर्थात बघायला की नक्की आपण कसं ते काम पुढे नेऊ शकतो. तर ते एक झालं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की आम्ही आढावा बैठक पर्यटन आणि पर्यावरण विभागाची घेतली. एकंदरच नाशिकमध्ये जे काय होत आहे ते पुढे कसं न्यायचं, शाश्वत विकासाला कसं अजून चालना देऊ शकतो, ह्याच्यावर थोडा एक विचार झाला. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून इथे इको टुरिझम आहे, स्पिरिच्युअल टुरिझम आहे, आणि जी काही कामं पेंडिंग असतील, मग आमचं इकडचं कन्व्हेन्शन सेंटर असेल, थोडं कॉन्फरन्स हॉल असेल, त्याला देखील चालना द्यायचं आमचं आज ठरलेलं आहे. ते आम्ही गती देऊ त्याला. त्याच्या अगोदर आपण बघितलं असेल, एक परत आपल्याच माध्यमातून आणि मला वाटतं ट्विटरवर काही जणांनी टॅग केलेलं, इंस्टाग्रामवर टॅग केलेलं, जी एक फ्लायओव्हर बनत आहे त्याची अलाइनमेंट थोडी बदलून आपण मला वाटतं 490 झाडं ही वाचू शकलेलो आहे. 200 वर्षापूर्वीचं झाड होतं, वडाचं झाड आहे, तिथे खालती मंदिर देखील आहे, ते वाचवण्याचा आज निर्णय घेतला गेला. अलाइनमेंट थोडी बदलून मला वाटतं मग 490 मधून 5 झाडांनाच थोडी एक तिथे हानी पोचू शकते. ते देखील आम्ही प्रयत्न करतो की ती कशी वाचवायची. मुख्य गोष्ट हीच आहे की विकास होत असताना, विकास तर झालाच पाहिजे, पण विकास होत असताना शाश्वत विकास कसा होईल, पुढच्या 50 वर्षासाठी आपण प्लॅनिंग कसं करू शकू, ह्याच्यावर एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. आज अजून एक महत्त्वाची घटना म्हणजे आज नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन आम्ही लॉन्च केलेला आहे. कालकडे आम्ही संभाजीनगर क्लायमेट ॲक्शन प्लॅन लॉन्च केला, त्याच्या आधी मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन लॉन्च केला आहे. पुढे जात असताना नागपूर आहे, पुणे आहे, सोलापूर आहे, आणि इतर काही शहरांसाठी क्लायमेट ॲक्शन प्लॅन लॉन्च करत आहोत. त्याच्यात नुसतं आमच्याकडून नाही तर सगळेच स्टेक होल्डर्स, मग नागरिक आहेत, NGOज आहेत, मीडिया आहे, हे ना सोबत घेऊन पुढचे काही 20 वर्ष क्लायमेट ॲक्शनसाठी कसे असणार त्या शहरांचे ते ठरवणार आहोत. आणि WRI करून एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन जे आम्ही मध्यंतरी म्युन्सिपल कमिशनर्सना दिलेलं, मी नगरविकास मंत्री महोदयांना विनंती केलेली की आता प्रत्येक शहरात जाऊन आपण ते थोडं परत स्टेक होल्डर्सबरोबर चर्चा करणं गरजेचं आहे. आज त्यांनी घोषित केलं आहे की सेफ स्कूल्स म्हणजे शाळा जिथे जिथे आहेत त्याचे 500 मीटरचे परिसर जे असतील ते सुरक्षित असणं गरजेचं आहे. तिथे लहान मुलामुलींसाठी फुटपाथ चांगलं असणं, झिब्रा क्रॉसिंग असणं, बस स्टॉप असणं, ह्या काही मूलभूत सुविधा आहेत. त्याच्यासाठी मला वाटतं त्यांनी आज कॉम्पिटिशन देखील जाहीर केलेली आहे की महाराष्ट्रात किती शहरं हे लवकरात लवकर करू शकतात. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आज घडलेल्या आहेत. हो, पण मला कळलंच नाही, मी ॲक्च्युली बघितलं, आपण पण माझ्या सोबत होतात, आपण चालत जे गेलो ते तिथपर्यंत पोहोचायला गेलो. मला वाटतं पंक्चर आपण स्टेजवर असताना झालं आणि 5 मिनिटात तो रिपेअर पण झाला. तर ती बातमी कशी चालली मला कळली नाही, म्हणजे मी चाललो ना, ती बातमी कशी चालली. मला वाटतं आपण कुठच्या हेतून ती बातमी चालली मला माहिती नाही, कारण ती खोटी बातमी आहे पहिली तर. दुसरी म्हणजे आपण जे चालत गेलो, आपण बघतोय की काम काय केलं तिथे, आपण त्या कामासाठी चालत गेलो, आपण काही गाडी दाखवलं की नाही. तर मला वाटतं महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कामावर फोकस होणं आज गरजेचं आहे. तो पूल बांधला जो आहे तो देखील आज महत्त्वाचा आहे, पण त्याच्यानंतर पुलाकडे आम्ही थांबलो नाही, त्याच्या पुढे जाऊन पाणी तिथे घरपोच करणार आहोत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. ग्रामीण भागातले रस्ते आहेत हे कधी नीट होणार असा माझा प्रश्न. मला वाटतं मला वाटतं आपण एका खूप विषयावर फोकस करतात, आपण बाकीच्या पण विषयावर थोडं करूया. उड्डाणपुलासंदर्भात जे सांगितलं त्याला आता आम्ही 495 झाडं वगैरे वाचवणार आहे. मुळात ह्या उड्डाणपुलांची प्रोसेस सुरुवातीपासूनच नाशिकमध्ये गाजते वर्षभरापासून. याची टेंडरिंग प्रोसेस असेल, याच्यात बऱ्याच गोष्टींचं व्हायलेशन झालं, ते जाऊ द्या, तसं त्याच्यात काही पडण्याचा अर्थ नाही. ज्यावेळेस हे सगळं केलं त्यावेळेस तिथे झाडं तर इतक्या वर्षापासून आहेत. नाशिक महापालिकेने ज्या सल्लागाराकडून काम करून घेतलं त्याला 5 कोटी रुपये दिले, त्यांना हे झाडं दिसले का नाही? जसं नाशिक मुंबई रोडला इथे हिरवा वनवा म्हणून आंदोलन पेटलं होतं,
तर तसं त्यावेळेस ह्या झाडांचं पुढे काय करायचं, यांचं रिप्लांटेशन करायचं का नाही, याच्याबाबत कुठल्या पद्धतीचा विचार झालेला नाही आहे. तर असे जर पायंडे जर पडत गेले लोकल बॉडीमध्ये तर भविष्यात क्रायसिस. तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे आणि तुम्ही बरोबर मुद्द्याला हात घातलेला आहेत. कारण हे मी खूप शहरांमध्ये बघतो आणि नुसतं आपल्याकडे नाही तर देशभरात बघतो की प्लॅनिंग करत असताना, इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ करत असताना आपण झाडांना असं पकडतो की तिथे नाहीच आहे, नाहीशेच बघतो. आणि म्हणून जे आम्ही आत्ता एक मध्ये अर्बन ट्री प्रोटेक्शन ॲक्टचं अमेंडमेंट केली, तसंच आत्ताचं जे पाऊल आहे, मग इकडचं असेल किंवा मुंबईत पण आम्ही असंच एक 70 झाडं जुनी जी आहेत ती वाचवलेली आहेत. हे जे महत्त्वाची गोष्ट आहे, नदीचं पात्र असेल किंवा झाडांची गोष्ट असेल, हे प्रत्येक प्लॅनिंगच्या दृष्टिकोनाने बघणं गरजेचं आहे. जेव्हा आपण शाश्वत विकास बोलतो किंवा कुठचंही डेव्हलपमेंट बोलतो, डेव्हलपमेंट हे झालंच पाहिजे, पण ते सस्टेनेबल कसं होईल, आपण झाडांना कसं वाचवू शकू, की कमीत कमी हानी कशी पोचू शकू आपण पर्यावरणाला. मला वाटतं प्रत्येक आता जे काही DPR बनत जातील त्याच्यात हे बघणं खूप गरजेचं आहे. तेच ध्येय घेऊन आम्ही आत्ता मध्यंतरीच्या काळात आपण बघितलं असेल महाराष्ट्र काउन्सिल ऑफ क्लायमेट चेंजची स्थापना केलेली आहे. त्याचे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री महोदय आहेत, सहअध्यक्ष उपमुख्यमंत्री महोदय आहेत. आणि आता पुढे जात असताना प्रत्येक खात्याबरोबर आम्ही बसणार आहोत. मग नगर विकास असेल, ग्राम विकास असेल, ऊर्जा असेल, ह्या सगळ्या खात्यांबरोबर बसून पुढच्या 20 वर्षाचं प्लॅनिंग, मग प्रत्येक महिन्यात त्याचं रिव्ह्यू होणार आहे की काय काय टप्पे आपण गाठलेले आहेत, कसं आपण पुढे जायचं. कारण जेव्हा कुठचाही प्रस्ताव येतो किंवा कुठचंही प्लॅनिंग होतं तेव्हा क्लायमेट टेस्ट पास करणे खूप गरजेचं आहे. आता आपण जगभरात हेच बघतोय, तर त्याच्यासाठी आता आम्ही काम करत आहोत. साहेब, मास्कची सक्ती हटवली जाईल अशी चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये, असं काही होणार नाही, मी आपल्याला पण विनंती करेन की मास्क घाला. कारण एकच आहे, आत्तापर्यंत जे बघितलेलं आहे, मास्कमुळे हा गैरसमज आपण थोडा काढला पाहिजे की मास्कची सक्ती हटली जाईल. कारण आत्तापर्यंत आपण सगळे जे निर्णय आहेत ते निर्णय आपण डॉक्टर्सच्या ॲडवाईसवर घेतलेत, एक्सपर्ट पॅनलच्या ॲडवाईसवर घेतलेले. WHO अजूनही पॅन्डेमिकला एंडेमिक किंवा ते संपलं असं कुठेही जाहीर केलेलं नाही, किंवा असं पण सांगितलं नाही आहे की ओमायक्रॉन किंवा कुठचाही व्हेरियंट हा काही वीक आहे किंवा स्ट्रॉंग आहे. व्हेरियंट हा व्हेरियंट असतो. मी डॉक्टरची भूमिका घेणार नाही कारण ते त्यांचं अर्थात किंवा टास्क फोर्सचं म्हणणं असेल, पण एकच आहे की जर आपल्याला स्वतःला वाचवायचं असेल तर आत्तापर्यंत सगळ्यात चांगलं वेपन हे मास्क आहे आणि त्याच्यासोबत लसीकरण आहे. आत्ता पण जे आपण सकाळी गावात गेलेलो, मला सांगण्यात आलं, तिकडच्या काही आशाताई भेटलेल्या, त्यांनी सांगितलं की 100% लसीकरण झालं आहे. मला वाटतं जे काही आपलं महाराष्ट्र आत्ता दुसऱ्या लाटेत जो काही थोडा ऑक्सिजन बेडवर गेलेला नाही आहे तो वॅक्सिनेशनमुळे. आणि मास्क हे आत्ता तरी घालणं गरजेचं आहे. जसं जसं आपण पुढे जाऊ, ह्या व्हेरियंटचा किंवा कोविडचा थोडा अभ्यास वाढेल तसं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून आपल्याला निर्देश येतील. साहेब, महाराष्ट्रामध्ये जो सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार आहे त्याला विरोध होत आहे. देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र हे मध्य राज्य आम्ही होऊ देणार नाही. मी त्यांना काही उत्तर देणार नाही, कारण प्रत्येक ह्याच्यावर टीका त्यांचं सुरू असते. मला वाटतं महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण बघत असाल की एकंदरच महाराष्ट्राच्या मार्गावर पुढे चाललेला आहे. लोकांचा विश्वास ह्या महाविकास आघाडी सरकारवर आहे आणि जे काही धोरणं आम्ही घेत आहोत हाती ते लोकांच्या हितासाठी घेत आहोत, राज्याच्या हितासाठी घेत आहोत. राज्याचा महसूल असेल किंवा राज्याचे इतर काही पैलू असतील ते बघूनच आम्ही पुढे जात आहोत. आणि आता आपण बघत असाल की आज जे शहरीकरण वाढत आहे त्याच्यावर देखील चर्चा झालेली आहे. आपण प्रत्येक पैलूवर थोडं लक्ष घालून आपण काम करत राहू. साहेब, TET परीक्षेचा एक गोंधळ जो समोर आलाय, तर यामुळे प्रत्येकच सगळीकडे खळबळ उडालेली आहे. तेव्हा ते आता अशी घटना समोर आली माहिती की 7,500 विद्यार्थ्यांना या TET परीक्षेमध्ये पास मला वाटतं वर्षाताईंनी त्याच्यावर स्पष्टीकरण काहीतरी सांगितलेलं, वर्षाताई मंत्री महोदयांनी सांगितलेलं त्याच्याबद्दल जे काही सांगायचं होतं. 12 आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केलं आहे. तुमचे 12 लोक प्रतीक्षेत आहेत, त्याच्या संदर्भात मला वाटतं हे जो निर्णय होता तो विधिमंडळाचा होता. विधिमंडळ अभ्यास करेल आणि त्याच्यावर पुढचं जे काय असेल ते कारवाई होईल. साहेब, महाविकास आघाडीमध्येच खरं तर म्हणजे आता मालेगावचं उदाहरण घेतलं तर काँग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये आले, ते महाविकास आघाडीमध्ये असं का बघायला मिळतं? नाही, आम्ही सगळे एकत्र काम करत आहोत आणि एकामेकांसोबत काम करत आहोत. तर काही काही गोष्टी असतात, पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते हे एकत्र काम करत आहोत. आपण बघत असाल की युती एकदम भक्कम आहे आणि सोबत काम करण्याला एक चांगली गती मिळालेली आहे. महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देत आहे. महाराष्ट्र वेगळ्या दिशेला चाललेलं चांगलं एक नेतृत्व दाखवते देशाला आणि हे एक नवीन पॅटर्न देशभरात आपण बघाल. चलो, धन्यवाद. शिवसेना महाराष्ट्रात वाढली, तुम्ही गोवा आणि उत्तर प्रदेशात पहिले ठाकरे असणार आहात. माझी खुर्ची काय काय
गोवा आणि उत्तर प्रदेशामध्ये प्रचाराला जाणारे तुम्ही पहिले नागरिक असणार आहात, कसं बघताय या? नाही, मला वाटतं गोव्यात मी मागच्या वेळी देखील गेलेलो प्रचाराला. मला वाटतं स्वतः हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे देखील गेलेत, उद्धव साहेब देखील गेलेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मला माहित नाही आधीचा काय इतिहास आहे, पण मी तर जाईन. आम्ही अयोध्येला 2दा जाऊन आलेलो आहे. ह्यावेळी पण प्रचाराला आजूबाजूला जाणं होईल. कसं बघताय? आपण शिवसेना म्हणून मला वाटतं मणिपूरमध्ये लढत आहोत, गोव्यात लढत आहोत आणि उत्तर प्रदेशमध्ये लढत आहोत. तुम्ही प्रचाराला जाताय, पण कसं बघताय तिथल्या निवडणुकांकडे, तिथल्या प्रश्नांकडे? तिथे जाऊन स्थानिकांचे प्रश्न असतील, भूमिपुत्रांचे प्रश्न असतील, तिकडच्या त्या प्रत्येक राज्याचे वेगळे वेगळे प्रश्न आहेत आणि एक वेगळा पर्याय देणं गरजेचं आहे. ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू. साहेब, तुम्ही आज तिथं वडाच्या झाडाला ज्या वेळेला भेट दिली त्याच्या बाजूला काही नाला म्हणून ओळखलं जातं, पण ती नंदिनी नदी आहे, हो. गोदावरी नदी देखील आहे. अशा नदी संवर्धनाच्या दृष्टीने अनेकदा निधी दिला जातो, मात्र तो खर्चीला जातो किंवा नाही जात असे अनेक प्रश्न असतात. मात्र आता आपल्या नेतृत्वामध्ये आपण असं काही करतो आहोत की जेणेकरून नद्यांचं संवर्धन होईल, त्याचं पावित्र्य राखलं जाईल या दृष्टीने प्रयत्न केले जातील असं. नक्कीच. मी आत्ता उदाहरण तिथे देखील गेलं. संभाजीनगरमध्ये खाम नदी आहे आणि तिकडे जे पुनर्जीवित झाली ती नदी, ती फक्त आणि फक्त तिकडच्या नागरिकांमुळे, काही तिकडचे NGOs आहेत, इकोसत्व वगैरे त्यांच्यासाठी, आणि त्यांच्यासोबत तिकडच्या म्युन्सिपल कमिशनरनी आणि आमचे पालकमंत्री महोदय जे सुभाष देसाई साहेब, ते स्वतः तिथे अनेकदा जाऊन त्यांनी देखील सकाळी वगैरे काम केलेलं आहे. नागरिकांनी काही पिचिंग असेल, स्टोन पिचिंग असेल, तिकडे ते थोडे तलाव बनवणं असेल, वेटलँड बनवणं असेल, नदी साफ करणं असेल, ह्या काही गोष्टी स्वतःहून करणं गरजेचं असतं. आपण मला देखील बघत असाल गेले 4-5 वर्ष बीच क्लीनअप असेल किंवा मिठी नदीचं क्लीनअप असेल किंवा इतर काही नद्यांमध्ये असेल, तर स्वतः उतरून जोपर्यंत आपण झोकून देत नाही स्वतःहून की मी एक तर नदी खराब करणार नाही, प्रदूषित करणार नाही, आणि दुसरं म्हणजे नदीतलं जे काही गाळ असतो तो आपण इतर सगळ्यांसोबत लोकसहभाग घेऊन करत नाही, तोपर्यंत त्याच्यात जास्ती काही चालना मिळत नाही. शासन म्हणून जे काही प्रयत्न आम्ही करत आहोत त्याला आम्हाला गती देण्यासाठी तिकडची जनता देखील महत्त्वाची आहे. नाग नदीचा प्रस्ताव आहे, मिठी जसं होतं, मुळामुठा आहे, पंचगंगा आहे, इतर सगळ्या नद्यांसाठी ह्या नद्या खूप पवित्र आहेत आपल्यासाठी, आणि याचं पावित्र्य जपण्यासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी सोबत येऊन काम करणं गरजेचं आहे, आणि ही सत्य परिस्थिती. साहेब, दुसरं असं की तुम्ही आज बोट क्लबमध्ये गेला होता, तिथला ती सगळी सफर केली, त्याचा आनंद तुम्ही घेतला. मात्र याच ठिकाणच्या काही बोटी मागच्या सरकारच्या काळामध्ये दुसरीकडे हलवण्यात आल्या, त्यामध्ये देखील मोठं राजकारण रंगलं होतं. त्या बोटी आता परत नाशिककरांना मिळणार का, किंवा त्या तिथेच राहणार? मला वाटतं जेवढ्या बोटी नीट चांगल्या परिस्थितीत होत्या त्या पुन्हा आणल्या गेल्या आहेत तिथे, त्या बोटी आज दिसायला बघितल्या आम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे का मध्ये बंद होतं तेच कळलं नाही. म्हणजे एवढं सुंदर जी वास्तू तयार झालेली आहे ती आम्ही सुरू केलेली आहे. नाशिककरांना याचा फायदा होत आहे. आपण बघत असेल MTDCला चांगला फायदा होत आहे, महसूल वाढलेला आहे MTDCचा. आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की इथे आपण सगळे जी इथे आपण रोजगार बघताय त्या बोट क्लबवर, आजूबाजूचे सगळे आदिवासी पाड्यातली मुलं आहेत, ती 30 मुलं, आणि ते आता चांगले ट्रेन झालेत. असंच स्थानिकांना न्याय देण्यासाठी मला वाटतं अजून असे काही प्रोजेक्ट जर आले तर नक्की इकडचा विकास होईल. ज्या बोटींचा आपण उल्लेख करताय, ज्या चांगल्या स्थितीत होत्या त्यांना आपण इथे आणलेलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.